सरकार पोलीस आणि मराठ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे। तसंच घातपात झाला पाहिजे असं सरकार आणि पोलिसांना वाटतं, असंही जरांगे पाटलांनी म्हटले। दरम्यान भुजबळांचं आयुष्य हे आरक्षण हिसकावण्यात गेलं असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय। सरकार पोलीस मराठ्यांच्या सुद्धा विरोधात असल्यासारखा वागतो। त्यांच्या हातात असल्यामुळे ते लक्ष देत नाहीत ना अशा गोष्टीला नाही। सरकारलाही वाटत असेल किंवा पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे। काय करता इथं आम्हाला मेलेलं दाखवून द्या, मराठ्याला जिवंत दाखवू द्या, आम्हाला कोणी मारून टाकू द्या म्हणू द्या, आमच्याकडे काय ध्यान नाही। त्यांना ध्यान द्यायला वेळच नाही। मराठ्याचं वाटोळं झालं पाहिजे। आरक्षणात ध्यान देत नाहीत, मराठ्याला धमक्या दिलेल्या त्याच्यात ध्यान देत नाहीत। ते जर असून इतका त्रागा करायला लागले, इतका मराठ्यांच्या विरोधात विष वकायला लागलेत, तर आमचेही मराठी असलेले मतभेद सोडून आता तेही त्यांच्या जातीच्या लेकरासाठी आता लढणार आहेत। कारण तसे संदेश माझ्याकडे यायला लागलेत आणि आमच्याही मराठ्यांच्या नेत्यांनाही सगळ्यांनी आता हे डोळ्यांनी जे तुम्ही बघताय, आरक्षण असून जर इतकं लढायला लागले किंवा कोणीतरी फुसलून त्यांना लढायला लावायला लागले, भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाच्या लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याच्यात। त्याच्यामुळं काय आता काय सांगायची गरज आहे का कोणाला की ते विरोधात नाही? ते पहिल्यापासूनच विरोधात आहे। भविष्यात त्यात घातलंय त्यांनी लोकांच्या लेकरांचे मुडदे कसे पडते, आरक्षण मराठ्यांना मिळू द्यायचं नाही, मराठ्यांच्या लेकराच्या नरड्याला नख लावायचं काम त्याने आयुष्यभर केलेलं आहे।